हे आहे DS न्यूज नेटवर्क. आपण पाहत आहात आपली बातमी आपला आवाज. नमस्कार, आपण पाहतायत विश्वासपात्र माहिती देणारं DS न्यूज. मी दिनकर शिंदे. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्त्वाचा आणि गंभीर विषय घेऊन मी आपल्यासमोर पुन्हा एकदा आलेलो आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे 15 दिवसाचेच पाहुणे आहेत आणि 15 दिवसानंतर ते आपल्या सहकाऱ्यांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत अशी खळबळजनक दावा आणि माहिती शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखानं या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. तो व्हिडिओ आणि ते काय म्हणालेत हे मी तुमच्यासमोर दाखवणार आहे. मित्रांनो, अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देतील का, हा एक गंभीर प्रश्न आपल्यासमोर आहे. वास्तविक पाहता आता हा गंभीर प्रश्न नाही, कारण राजकारणात काही गंभीर राहिलेलंच नाही अशी स्थिती आपल्याला आता पाहायला मिळते. परंतु सगळ्यात महत्त्वाची माहिती अशी आहे, पाठीमागच्या काही घडामोडी पाहिल्या आणि आत्ताच्या जर ताज्या काही घडामोडी पाहिल्या तर असं लक्षात येतं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस ही फुटीच्या उंबरठ्यावर आहे. म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणत्या वेळी आणि कोणत्या दिवशी स्फोट होईल आणि राष्ट्रवादीतून एखादा गट बाहेर निघेल हे सांगता येणार नाही. त्याचं कारणही असे मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेसनं म्हणजे शरद पवार यांनी भारतीय जनता पार्टीसोबत बैठक घेऊन राज्यामध्ये सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. हे गेल्या 4 दिवसात आता खुलासा झालेला आहे. कारण भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं, यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना सांगितलं की शरद पवार आणि आमची बैठक झाली होती आणि राज्यात सरकार स्थापन करायचं ठरलं होतं, परंतु त्यांनी ऐनवेळी माघार घेतली. याला दुजोरा देऊन शरद पवार यांनी तात्काळ खुलासा केला की हो, मी पाठिंबा देईल असं म्हटलं होतं, परंतु 2 दिवसा अगोदरच मी पाठिंबा देणार नाही आणि सरकार भाजपसोबत स्थापणार नाही असं सांगितलं होतं. पण तरीसुद्धा देवेंद्र फडणवीस हे सत्तेच्या लालचेपोटी आणि त्यांना कधी सत्तेत येईल ही गडबड झाल्यामुळं किंवा ही भावना झाल्यामुळं त्यांनी अजित पवार यांना सोबत घेऊन गुपचूपपणे पहाटेचा शपथविधी उरकून घेतला असा आरोपसुद्धा त्यांनी केला होता. मित्रांनो, यामध्ये झालं काय की सरकार भाजप आणि राष्ट्रवादी स्थापन झालं, ते पडलं, हा नंतरचा विषय झाला. पण यामध्ये सगळ्यात अगोदर बदनामी जर कुणाची झाली असेल, इमेज डॅमेज जर कुणाची झाली असेल राजकीयदृष्ट्या, तर ती अजित पवार यांची झालेली आहे. कारण तेव्हापासून अजित पवारांच्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये आणि कृतीमध्ये आपल्याला बदल दिसतोय. त्यांच्या बॉडी लँग्वेजमध्ये सुद्धा बदल दिसतोय. कारण पाहिजे तो कॉन्फिडन्स जो त्यांचा सुरुवातीचा होता तो आता आपल्याला दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे. मित्रांनो, अजित पवारांनी अद्यापर्यंत या घटनेचा खुलासा केला नाही, ही बाजू वेगळी. परंतु वेळोवेळी अजित पवार राष्ट्रवादीचा एक गट घेऊन भारतीय जनता पार्टीसोबत यावेत ही राज्यातल्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांची प्रामाणिक अपेक्षा आहे आणि त्या पद्धतीनंच ते मोर्चे बांधणी करतात. तसं जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी करून देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार स्थापन केलेले, ते स्वतः मुख्यमंत्री झालेत, फडणवीस हे उपमुख्यमंत्री झालेत. परंतु असं जरी असलं तर राज्यामध्ये राजकारण करत असताना काँग्रेस हा भारतीय जनता पार्टीचा प्रतिस्पर्धी विरोधक आहे, ती राष्ट्रीय पक्ष आहे. त्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट असे 4 महत्त्वाचे पक्ष या राज्यामध्ये आहेत. आता भाजपच्या दृष्टीने एक लक्षात आलं की काँग्रेससोबत येऊ शकत नाही, राहू शकत नाही. परंतु आत्ता या मधल्या दरम्यानच्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत भाजपचं अत्यंत म्हणजे बिनसलेलं आहे, हे एकत्र येऊ शकत नाही अशी स्थिती राज्यामध्ये निर्माण झाली आहे. देश पातळीवरची स्थिती वेगळी आहे, परंतु राज्यामध्ये अशी स्थिती झालेली आहे. आणि म्हणून राज्यात पुन्हा जर आपल्याला सत्तेत यायचं असेल तर भारतीय जनता पार्टी स्वतःच्या बळावर, ताकदीवर राज्यात सत्तेत येऊ शकत नाही, कारण त्यांना कुणाची तरी सोबत लागणारे, पाठिंबा लागणारे, हे खरी परिस्थिती आहे. आणि म्हणून त्यांनी एकनाथ शिंदे यांना आपल्या सोबत घेतलं आणि सत्ता स्थापन केली. परंतु एकनाथ शिंदे यांच्याविषयी जनतेचा वाढलेला रोष आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांना पुन्हा आपण सत्तेत येऊ का नाही, निवडून येऊ का नाही, ही त्यांच्याच मनात चाललेली घालमेल पाहता भाजपला या ठिकाणी आपला एखादा पक्का आणि ताकदीचा मित्र त्या ठिकाणी पाहिजे. म्हणून त्यांनी राष्ट्रवादीला गळ घातली, शरद पवारांना गळ घातली. वास्तविक पाहता ईडीचे छापे मारले, CBIचे छापे मारले, अनेक कारवाया करून पाहिल्या, दबावतंत्राचा वापर केला आणि त्याचा परिणाम सत्ता स्थापनेपर्यंत ते पोहोचले होते. परंतु नंतर ती सत्ता गेली. परंतु आता पुन्हा जर राज्यात सत्तेत यायचं असेल तर आपल्याला एक गट सोबत पाहिजे. एकनाथ शिंदे हे सोबत आले, 40 आमदार आलेत, परंतु आमच्यामुळंच भाजपला राज्यात सत्ता भेटली असं त्यांनी अवघ्या 6 महिन्यातच सुरुवात केलेली आहे. आणि म्हणून त्यांचं हे बोलणं भाजपला पटत नाही, कारण त्यांचे आमदार जास्त आहेत, 106 आमदार आहेत आणि शिंदे गटाचे 40 आमदार आहेत.
परंतु शिंदे गटाचे आमदार आणि जे मंत्री आहेत ते भाजपला सुद्धा एकेरी शब्दात बोलत आहेत आणि मध्यंतरी त्यांनी जाहिरातसुद्धा मोठ्या स्वरूपात दिली आणि त्यात सांगितलं की देशात नरेंद्र मोदी आणि राज्यात एकनाथ शिंदे. म्हणजे नरेंद्र मोदी यांची जी घोषणा होती की देशामध्ये नरेंद्र आणि राज्यामध्ये देवेंद्र, हा देवेंद्र शब्द काढून टाकला आणि त्या ठिकाणी राज्यामध्ये एकनाथ शिंदे असा शब्द शिंदे गटाच्या आमदारांनी, मंत्र्यांनी आणि त्यांच्या पक्षानं मोठमोठ्या जाहिराती देऊन राज्यामध्ये गाजवला. ही बाब भारतीय जनता पार्टी आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस गटाला खटकलेली आहे. परंतु आता परिस्थिती अशी झाली आहे की धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय, अशी कंडिशन या भाजपची आहे. आणि म्हणून त्यांना एकनाथ शिंदे यांना सोडता येत नाही आणि धरता येत नाही. कारण सोडावं तर सत्ता जाईल आणि धरलं तर अशा पद्धतीनं त्यांची ताकद वाढत चाललेली आहे. म्हणून त्यांच्यावर एक वचक निर्माण व्हावा आणि ते सुद्धा आपल्या अधीन राहावेत अशा पद्धतीनं दुसरा एक गट आपल्यासोबत आणण्यासाठी फडणवीस हे प्रयत्न करतायत आणि अजित पवार हे त्यांच्या गळाला लागलेला एक मोठा मासा असू शकतो अशी स्थिती आहे. कारण मधल्या काळात आपण पाहिले की अजितदादांवर मोठमोठे आरोप आहेत. शिखर बँकेचा एक मोठा घोटाळा त्यांच्या नावावर आहे, त्यासोबत जलसिंचन घोटाळाही त्यांच्या नावावर पडलेला आहे आणि अशा पद्धतीनं अनेक आरोप, करोडो रुपयांचे भ्रष्टाचाराचे आरोप या अजित पवार यांच्यावर आहेत. त्यांची चौकशीसुद्धा सुरू आहे. विशेष म्हणजे ईडी, CBI यांचे छापेसुद्धा त्यांच्या घरावर पडले. त्यांच्या नातेवाईकांनाही त्या ठिकाणी वेठीस धरण्याचा प्रकार झाला. शरद पवारांनी त्याविषयी नाराजीसुद्धा व्यक्त केली. या घटना घडतायत, यातून अजित पवार हे थोडे थंडावलेत, शांत झालेत आणि त्यांनी भाजपसोबत जाण्याची इच्छासुद्धा व्यक्त केलेली आहे. त्याचं कारण असं आहे की आता 2024पर्यंत भाजपची केंद्रात आणि राज्यात सत्ता आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये जर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आघाडी, उद्धव ठाकरे गट हे जर सत्तेत नाही आले तर आपण सत्तेत येणार नाहीत. आणि जर आपण सत्तेत नाही आलो तर 2024 ते 2029 हा 5 वर्षाचा कालावधी आपण राजकारणात कसं टिकून राहू हा प्रश्न राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना आहे. कारण जर आपण आज भाजपसोबत गेलो नाही तर आपल्यावर अनेक कारवाया होतील आणि या कारवायामध्ये मात्र आपल्याला जेलमध्ये जावं लागेल, बसावं लागेल ही भीती त्यांच्या मनामध्ये आहे. आणि म्हणून कुठंतरी आपण भाजपच्या सोबत एक सांगड घातली पाहिजे, जवळीकता निर्माण केली पाहिजे आणि आपण केलेला भ्रष्टाचार असेल किंवा आपल्यावर झालेले आरोप असतील यातून आपला बचाव करावा लागेलच. ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी अजित पवारांसोबत व्यक्त करून दाखवलेली आहे. मित्रांनो, या शिखर बँकेचा जो घोटाळा नरेंद्र मोदी यांनी नुकताच जाहीर केला त्यामध्ये अजितदादांचं नाव येते कारण ते शिखर परिषदेचे चेअरमन होते. परंतु त्यांच्यासोबत प्रत्येक जिल्ह्यातल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे जे संचालक असतील, चेअरमन असतील, हे बहुतांश राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत आणि ते अजितदादांच्या संपर्कातले आहेत. जर शिखर बँकेचा घोटाळा निघाला आणि त्यात जर कारवाई झाली तर अजितदादांसोबत त्यांच्या सोबती असलेले त्यांचे सहकारी आणि राष्ट्रवादीचे नेते यांच्यावर सुद्धा ती कारवाई होऊ शकते. ही भीती राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटाला आहे आणि म्हणूनच अजित पवारांच्या मनामध्ये घालमेल चाललेली आहे. अशा परिस्थितीमध्ये एकतर ते सत्ता स्थापन करून आणि पुन्हा सत्तेतून बाहेर पडून तोंडावर पडलेले आहेत. त्यांची इमेज खराब, डॅमेज या ठिकाणी झाली आहे. शरद पवारांनी त्यांची इमेज, जी डॅमेज इमेज झालेली आहे तिला दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला नाही, उलट त्याविषयी आपली खंत व्यक्त केली. असं होईल मला वाटलं नव्हतं असं त्यांनी सांगितलं आणि पक्षाची सूत्र ही त्यांच्या मुलीकडं म्हणजेच खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे त्यांनी दिले. यावरून एक लक्षात येत आहे की यापुढच्या काळामध्ये शरद पवार म्हणतील तो शब्द आणि त्यांच्यानंतर सुप्रिया सुळे या बोलतील तो राष्ट्रवादीमध्ये शब्द राहील. अजित पवारांना मी कॉर्नर सॉफ्ट म्हणजे बाजूला ठेवतोय हा इशारा नकळतपणे त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिलेला आहे. अजित पवार जागरूक आहेत, जाणतेत, हे त्यांच्याही लक्षात आलेलं आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या एक लक्षात आलं की एकनाथ शिंदेसारखे आमदार हे 40चा गट घेऊन बाजूला पडून मुख्यमंत्री होऊ शकतात. तर त्यांच्या अगोदरपासून मी राजकारणी आहे, मी अनेक कामं केलेले आहेत. अशा परिस्थितीत मोर्चे बांधणीसुद्धा मी केली आहे. आपण जर अशा पद्धतीचा गट स्थापन केला तर भविष्यात आपण मुख्यमंत्री होऊ शकतो, उपमुख्यमंत्री होऊ शकतो किंवा सत्तेत राहून आपण सत्ता गाजवू शकतो, राजकारणात टिकू शकतो. ही भूमिका कदाचित अजित पवार आणि त्यांना मानणाऱ्या त्यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची आणि सहकाऱ्यांची असावी, ही वस्तुस्थिती आहे. मित्रांनो, शरद पवार हे राजकारणातले जाणते नेते आहेत. त्यांना जाणते म्हटलं जातं कारण त्यांनी त्याच्या भूमिका आणि वेगवेगळे निर्णयसुद्धा घेतलेले आहेत. या राज्यामध्ये अजित पवार यांनी काका पुतण्यांचं राजकारण मोठ्या प्रमाणावर मागच्या काळामध्ये केलं. अनेक जिल्ह्यातल्या राजकारणातल्या काकांपासून त्यांचे पुतणे फोडून, पुतण्यांना बाजूला करून राजकारणात उभा केलं आणि या काकांच्या राजकीय प्रस्ताला हादरे देण्याचं काम अजित पवारांनी गेल्या मागच्या काही वर्षामध्ये केलेले आणि शरद पवार जाणून आहेत. परंतु असं जरी असलं तर शरद पवार आणि अजित पवार यांचं नातंसुद्धा काका आणि पुतण्याचं आहे. मग इतर पुतण्यांना बाजूला सारण्यासाठी अजित पवारांनी जी हातखंडा वापरलेला आहे, त्यांनी काय जे संदेश दिलेला आहे त्यानुसारच अनेक पुतणे
हे अजित पवारांसोबत राष्ट्रवादीमध्ये आलेले आहेत. कदाचित हाच हातखंडा राष्ट्रवादीसोबत आणि आपल्यासोबत अजित पवारांनी भविष्यात वापरू नये याची काळजी शरद पवार घेत आहेत. आणि म्हणूनच आपल्याला बोलावंसं वाटेल की जर काकांपासून पुतण्या बाजूला करून सत्तेत आणण्याचं काम अजित पवारांनी केलं असेल तर स्वतः सत्तेत येण्यासाठी आणि राजकारणात टिकण्यासाठी शरद पवार या काकापासून बंड करण्याची भूमिका अजित पवार का घेऊ शकत नाहीत, हा आपल्या मनामध्ये प्रश्न उपस्थित होतोय. मित्रांनो, हे सांगण्याचं कारण असं झालंय की आत्ता जर आपण मध्यंतरीच्या काळामध्ये पाहिलं तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा अजित पवारांवर अनेक वेळा बोचरी टीका केलेली आहे. अजित पवार हे ते वैयक्तिक नेते आहेत, आमची चर्चा शरद पवारांशी आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आहेत असं त्यांनी त्या ठिकाणी म्हटलं. आणि अजित पवारांबाबत निर्णय काय घ्यायचा तो त्यांचा पक्ष ठरवेल, त्यामध्ये आम्ही बोलण्याचं कारण नाही असं करून त्यांनी अजित पवारांच्या विषयावर अनेक वेळा हातसुद्धा झटकलेले. यावरून एक लक्षात येत आहे की महाविकास आघाडीमध्ये अजित पवार ही वेगळ्या भूमिकेत आहेत हे चित्र प्रत्येक वेळाला दिसतंय. कारण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुद्धा याबाबत भूमिका व्यक्त करताना सावध भूमिका व्यक्त केली की अजित पवार कोणताही निर्णय घेऊ शकतात, तो त्यांचा पक्ष आणि त्यांचा निर्णय असेल, मात्र काँग्रेसची भूमिकावर आम्ही ठाम आहोत हे त्यांनी सांगितलं. आणि मित्रांनो, मागे काही वळून पाहता एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की वंचित बहुजन विकास आघाडीचे जे सर्वेसर्वा आहेत प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीसोबत नाही तर शिवसेना उद्धव ठाकरे गटासोबत युती केली, त्यांचा मित्रपक्ष म्हणून राहण्याचा निर्णय घेतला. त्यावेळेस शरद पवार यांनी त्यांना थोडा विरोध या ठिकाणी दर्शवला. परंतु त्याच वेळेस प्रकाश आंबेडकरांना प्रश्न विचारला की तुम्ही महाविकास आघाडीत आहात का, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहे, परंतु थांबा, या दीड महिन्यामध्ये अनेक मोठ्या घडामोडी राज्यामध्ये घडणार आहेत. एक खळबळजनक घटना तुम्हाला पाहावी लागणार आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेस हा महाविकास आघाडीसोबत राहील याबद्दल माझ्या मनात शंका आहे. कदाचित राष्ट्रवादीचा मोठा गट हा इतरत्र जाऊन सत्ता स्थापन करू शकतो असा संकेत त्यांनी स्पष्टपणे दिलेला आहे. कायद्याचं ज्ञान असलेले प्रकाश आंबेडकर हे समाजामध्ये वेगवेगळ्या माध्यमांशी ते बोलतात, माध्यमांशी ते मिसळतात आणि ती माहिती जाणून घेत असतात. त्यातूनच त्यांनी केलेलं हे वक्तव्य ते विनाकारण वायफळ बडबड कधी इतर नेत्यांप्रमाणे करत नाहीत, जे आहे ते बोलतात. आणि म्हणून त्यांनी संकेत दिला की थांबा, दोन महिन्यात काय खळबळ होते आणि राज्यातली सरकार आणि पक्ष कोठे कोण जातो हे कळेल, त्यानंतर आघाडीची चर्चा आपण करू. या सगळ्या गोष्टीवरून एक लक्षात येते की अजित पवार हे पक्षामध्ये नाराज आहेत. त्यासोबत त्यांनी आत्ताच मला विरोधी पक्ष नेता नकोय, मला पक्षातलं कुठलं तरी स्थान द्या अशी त्यांनी मागणी केली आहे. कदाचित त्यांना माहीत असावं की पक्ष माझ्याकडे ही संधी देणार नाही, म्हणून आपल्याला त्या ठिकाणी नाराजी व्यक्तसुद्धा करायला एखादी संधी मिळेल असं त्यांना वाटत असावं. कारण विरोधी पक्ष नेता म्हणून ज्यावेळेस ते सत्तेत आज आलेले आहेत, सत्ता स्थापन भाजपसोबत केल्यानंतर आज ते विरोधी पक्षनेता म्हणून महाविकास आघाडीचे आहेत, परंतु म्हणावं तसं ते सरकारला वेटीस धरत नाहीत, धारेवर धरत नाहीत आणि फडणवीसांच्या बाबतीत ते कुठल्याही पद्धतीनं कडक शब्दामध्ये वक्तव्य करत नाहीत. किंबहुना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बाबतीत त्यांनी 2-4 स्टेटमेंट हे आक्रमकपणे केलेले आपल्याला दिसतील, कारण त्यांना एकनाथ शिंदे यांची जागा घ्यायची आहे असं सुद्धा त्यातून स्पष्ट होते असं जाणकार मानतात. मित्रांनो, महाराष्ट्र सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार सुद्धा लांबलेला आहे. याच्यामागं सुद्धा काही अनेक कारणं आहेत. मी आपल्याला यापूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मंत्रिमंडळाचा विस्तार हे कदाचित आमदारांना गाजर आहे का असा आपण प्रश्न उपस्थित केला होता. कारण केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार झाल्याशिवाय राज्यातला मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही. यापूर्वीच हे संकेत केंद्रीय सरकारनं किंवा भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी जाहीर केलेले आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटानं सुद्धा त्या ठिकाणी जाहीर केलेले आहे. मित्रांनो, विस्तार 8 दिवसानं होईल, 15 दिवसानं होईल, महिन्यानं होईल असं सांगत हा महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळाचा विस्तार लांबतच चाललेला आहे, परंतु त्याची काही तारीख अद्याप आलेली नाही. कदाचित अजित पवार आणि त्यांचा गट आपल्यासोबत येतोय, केव्हा येतोय हे चित्र पाहूनच मंत्रिमंडळामध्ये त्यांना संधी द्यावी लागेल, स्थान द्यावं लागेल. या भूमिकेतनं तर हा मंत्रिमंडळाचा विस्तारची तारीख लांबत नाही ना, हा सुद्धा प्रश्न आपल्या मनामध्ये येतोय. आणि काल परवाची गोष्ट आपण पाहतोय, एकनाथ शिंदे गटाला थोडं दाबण्यासाठी एक राष्ट्रवादीचा अजित पवारांसारखा नेता आणि एक गट आपल्यासोबत जर आला तर भारतीय जनता पार्टीच्या देवेंद्र फडणवीस यांना दीर्घ काळापर्यंत एक मित्र आणि एक पार्टी सोबत मिळणार आहे. आणि ती जर त्यांना मिळाली तर मग मात्र त्यांना इतर नेत्यांची, इतर पक्षाची गरज भासणार नाही असं त्यांचं मत आहे. आणि त्यासोबतच ते जर पक्षात आले अजित पवार किंवा त्यांचा गट आपल्यासोबत आला तर एकनाथ शिंदे गटावर आपला वचक राहील आणि त्यांची सुद्धा किंमत, मानपान
हा कमी होईल, ते दबून राहतील, अशी सुद्धा मानसिकता देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या गटाची या ठिकाणी आहे, असू शकते, कारण हे राजकारण आहे. परंतु मित्रांनो, येत्या 2 दिवसामध्ये ज्या हालचाली घडत आहेत, देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये वारंवार जात आहेत, त्या ठिकाणी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाली म्हणून सांगतायत, लवकरच होईल म्हणून सांगतायत, आणि परत देवेंद्र फडणवीस सांगतायत की कदाचित जुलै महिन्यामध्ये विस्तार होईल. आणि याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. या घडामोडी घडत असताना यावर सहकारी पक्ष म्हणून काँग्रेस आणि उद्धव ठाकरे शिवसेना गटाचं सुद्धा बारकाईनं लक्ष आहे. आणि कदाचित या लक्षामधूनच आता सध्या उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या अनेक जिल्हा प्रमुखांच्या, संपर्क प्रमुखांच्या बैठकावर भर दिलेला आहे, विभाग प्रमुखांच्या बैठकावर भर दिला आहे. आणि यासारखे जिल्हा प्रमुख हे सातत्यानं मुंबईमध्ये असतात. त्यातलेच एक जिल्हा प्रमुख जे शिवसेनेचे जुने जिल्हा प्रमुख आहेत, कट्टर शिवसैनिक आहेत, उद्धव ठाकरे यांचे विश्वासू शिवसैनिक आहेत, ते म्हणजे महाराष्ट्रातल्या आणि मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल जगताप. अनिल जगताप यांनी नुकताच एक या ठिकाणी बीड जिल्ह्यात एक कार्यक्रम झाला. गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये बीड जिल्ह्याचे नूतन संपर्क प्रमुख किशोर पोद्दार यांचा सत्काराचा कार्यक्रम माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या निवासस्थानी शिवसैनिकांसमोर झाला. त्यावेळेस अनिल जगताप, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख उद्धव ठाकरे गटाचे, यांनी खळबळजनक दावा केलेला आहे. आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि आपल्यासोबत 15 दिवसाचे पाहुणे आहेत. येणाऱ्या 15 दिवसानंतर अजित पवार हे भारतीय जनतामध्ये प्रवेश केलेला आपल्याला दिसेल. याच्या बातम्या आणि चर्चा तुम्हाला महाराष्ट्रात ऐकायला मिळतील. त्यासोबतच अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे कोणकोणते नेते जाणार आहेत याची सुद्धा माहिती आपल्याला आहे, असा खळबळजनक दावा त्यांनी त्या ठिकाणी केला. आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत असलेली बंडखोरी, होणारी भविष्यातली बंडाळी किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडणारा गट याविषयी त्यांनी चाहूल आणि जाणीव आपल्या वक्तव्यातून करून दिली. काय म्हणालेत अनिल जगताप आपण पाहूया. बापूंनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी अशा अजित पवारच्या जवळचा माणूस आहे, पण अजित पवारची गॅरंटी 15 दिवस आपल्या बीडमध्ये कोण कोण जाणारे सगळेच बनवले. त्यामुळं भाजपमध्ये 15 दिवसात प्रवेश होईल त्यांचा. या घडामोडी पुन्हा पुन्हा महाराष्ट्राला बघायला मिळणार आहे. म्हणून आता टार्गेट जे पोद्दार साहेबांनी मांडलं हे 6 मतदारसंघ आणि आपण 288च्या तयारीत आपण उतरलो. उद्या आपल्याबरोबर काँग्रेस राहील किंवा आंबेडकर आपल्याबरोबर राहतील किंवा कोण राहील, पण आजची आव्हाने सांगितल्याप्रमाणे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, अख्ख्या खेड्यापाड्यामध्ये गेलो, सर्वसामान्य कुटुंबामध्ये उद्धव साहेबांचं नाव आहे. उद्धव साहेब मित्रांनो, आपण पाहिलं आणि मी यापूर्वी सांगितलं की DS न्यूज चॅनल जी माहिती आपल्यापर्यंत देतो ती विश्वासानं देतो, खात्रीनं देतो. आणि त्याला कोणी म्हटलं असेल तरच त्याला आपण दुजोरा देतो. विनाकारण आपण चुकीची माहिती देऊन DS न्यूज चॅनल प्रसिद्धीच्या झोतात आणण्यासाठी आपला कुठलाही प्रयत्न नाही. कारण मला माहिती आहे की आपल्यासारखे मित्र, आपल्यासारखे प्रेक्षक हे DS न्यूजला मिळालेले, जे विश्वासपात्र माहिती आणि विश्वासपात्र बातम्या पाहतात. आणि म्हणून आमचा हा प्रयत्न खरी माहिती, खरी घटना आपल्यासमोर देण्याचा आहे. आपल्याला निश्चितपणे DS न्यूज चॅनल आवडते, कारण आपल्या लाईक आणि कॉमेंट्स आम्ही पाहतोय, मोठा प्रतिसाद या ठिकाणी आपण देत आहेत. पण तरीसुद्धा DS न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपण तात्काळ सबस्क्राईब करा, एकमेकांच्या संपर्कात राहा. पुन्हा एकदा नवीन विषय, नवीन माहिती घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.